डीजे नंतर आता पोलीस बेकायदेशीर डिजिटल बोर्डवर कारवाई करतात। सोलापुरातील फ्लेक्स प्रिंटिंग करणाऱ्यांना दिल्या नोटिसा। महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून विविध पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, विजापूर रोड, माणिक चौक पूर्व भागात बहुतांश भाग परिसरात डिजिटल बोर्ड लावले आहेत। या बेकायदेशीर फलकामुळे अनेक दुकाने, बँका, हॉटेल्स झाकोळून गेली आहेत। लोकांना ये-जा करायला जागाच अरुंद असल्याची तक्रार शहरातील केली व्यापाऱ्यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळासह विविध संघटनांनी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे। मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे। यंदाच्या जयंती उत्सवात विचारांचा जागर करण्याचा जोरदार सुरू आहे। जयंती उत्सवानिमित्त राजकीय कार्यकर्त्यांनी स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी बेकायदेशीर फलक लावले आहेत, असे व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले। तथापि छत्रपती शिवाजी महाराज चौकात डिजिटल फलक लावण्यास परवानगी देऊ नका, असे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते। मात्र या चौकातच मोठ्या प्रमाणावर डिजिटल लावल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला। डिजिटल लावल्यास महानगरपालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती, परंतु या आवाहनाकडे साफ दुर्लक्ष करून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांनी डिजिटल फलक लावल्याचे दिसून येत आहे। बेकायदेशीर डिजिटल बोर्ड लावल्याप्रकरणी 10 ते 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। डिजिटल प्रिंट करणाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली। बेकायदेशीर डिजिटल प्रिंट करून देणे, डिझाईन करणाऱ्या व्यक्तींना सह आरोपी करण्यात येत आहे। सध्या ज्यांनी बेकायदेशीर डिजिटल लावलेत त्या प्रत्येकावर कायदेशीर कार्यवाही होणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।